आम्ही साड्याच्या कार्यक्रमासाठी आले होते, पण आम्हाला या गर्दीमुळे साडी नाही, तुमचं जेवण नाही, पाणी सुद्धा नाही की आम्ही आता आल्या तशा परत चालल्या। आणि आम्हाला नाव लिहून घेऊन डाक्याची वाटची महिला आम्ही 18 जणी आहोत, त्यांना आमचे नाव लिहून घेऊन आम्ही सांगू शकतो, आमचे नाव लिहून घेऊन आमच्या साड्या पाठवावी आणि हे साड्या आम्हाला पाठवू नाही। हे फाटल्या साड्या शेणमंद्या साड्या होत्या। ज्यावेळेस तुम्ही मराठ्याला साड्या दिल्या काटापदराच्या, आम्हाला काटापदराच्या साड्या पाहिजे आणि शेणमंद्या साड्या नाही घेत नाही। मी लहान लेकरू घेऊन इथं उन्हात तानात बिना भाकरी बिना पाण्याचं आलो, खायला नाही की पियाला नाही पाणी। एक तर लडक्या बहिणीचा आम्हाला मोठे पण देऊशानी सांगायला या 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 आणि इथं येऊन आमची बेहाल करायला नाही। साडी एकही साडी नाही दिल्या त्यांना, तर फटक्या साड्या आहेत, एक साडी धडाची नाही। आणि आम्ही इथे काय करणार, आम्हाला दशाला तशा इथं आमच्या गावात मेळावा झाला मराठ्याला, किती शिस्त प्रमाण झाला, किती साडी छान दिली, काहीच नाही बिना पाण्याचं लेकरू तरसायला कोरडं फुकवून झालं, पाणी सुद्धा एवढं भेटलं नाही। आम्ही चिंचगावून आलो, बचत गटाची मीटिंग आहे म्हणून इथं आलो आम्ही। मात्र या अशा साड्या वगैरे आम्हाला भेटतील म्हणून आम्हाला काय आशा नव्हती याची, मात्र आम्हाला वाटतं काहीतरी माहिती भेटेल ती बचत गटाची म्हणून आम्ही हा बचत गटाची माहिती देणार आहोत तिथं काहीतरी, म्हणून तिच्यासाठी आम्ही काय भेटायला काय माहिती। वय 70 ते 80 वर्ष झालंय, तू कशासाठी नेमकी इकडे आली होती? कशासाठी? साडीसाठी। मग भेटली का साडी? काय म्हणले तुम्हाला? काहीच देणं नाही ना। कशासाठी बोलवलं तुम्हाला? काय म्हणून बोलवलं? साड्या सभा आहे, साड्या भेटतात, सभा हे आहे ते आहे म्हणून बोलवलं। काय दे जेवायचं झालं का सोय? जेवण नाही, भेटलं नाही, जेवण नाही। तुम्ही कशाला बोलवलं एवढ्या बाळाला? धमाचार केलं का मोदीने सगळं? काय मतदान घ्यायसाठी बोलवलं का? आमच्या बाळा आमच्या नवऱ्या मारून तर काय करणार? मारणार का तुला? काम सोडून आले का इथं? त्या मावशी कुठून आल्या? आम्ही सायलवाडी चोरंबाना। कशासाठी? कार्यक्रमासाठी। साडी द्याले तिथं सगळं खाय म्हणून आणून तिथून बोलवले आणि ढकलून काढून गेले। खिचडी सुद्धा खायला देत नाही तिथं, पाणी असं काय करायला काय?